नमस्कार मित्रांनो, आजच्या या भन्नाट व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जाणार आहोत नाशिक नागपूर या बसने प्रवास करणार आहोत। नासनी विना वातानुकूलित बस MSRTCचा हा जो आहे एक नवीन उपक्रम आहे। तर आपल्या चॅनलवर खास तुमच्यासाठी हा नॉनस्टॉप अमरावतीपासून नागपूरपर्यंतचा व्हिडिओ एन्जॉय करा, शेवटपर्यंत बनवून राहा। चला गाडी चालली। तर आपण आता सध्या खाली सिटिंग पोझिशनमध्ये आलेला आणि वरच्या साईडला आहे स्लीपर। जर्नी सुरू करूया। तर मित्रांनो, जसं की कोविड सुरू आहे तर मास्क वगैरे आहे, सॅनिटायझर आहे आपल्याजवळ आणि थोडंसं आता बस उभीच आहे। तर मी म्हटलं की थोडं आपलं या बसबद्दल जे फीचर्स आहे ते सांगून द्या। तर इथून नागपूरची तिकीट आता पाहू आपण किती पडते। तर आणि जे हिची तिकीट दर आहे मी विचारलं कंडक्टरला, तर ते म्हणत होते की आपली जी एशियाड गाडी आहे, जी आपली हिरकणी आहे, निमाराम आहे, त्या रेटचे आपल्याला या पण बसचे फेअर पडेल। तुम्ही स्लीपरमध्ये वर साईडला झोपा की खाली सेमी स्लीपरमध्ये सिटिंगमध्ये बसा। आणि याच आता पाहूया वैशिष्ट्य काय या बसचे। तर वरच्या साईडला पहा, इथे आपल्याला चार्जिंग दिलं आहे, चार्जिंग सॉकेट, आणि इथं आपल्याला लाईट दिला आहे, नाईट लाईट, रीडिंग लाईट ज्याला म्हणू शकतो आपण। तर एक हे बघा, ही चालली एशियाड। तर या बसचे जे फेअर आहे तेच या बसचे फेअर लागेल, शिवशाहीचे फेअर लागणार नाही। पहिले तिकीट काढून घेऊ, मग मी तुमच्यासोबत आरामात बोलतो। तर मित्रांनो, तिकीट आपण घेतलेली आहे आणि खूपच मला ही बस जी आवडली आहे। एक नवीन कन्सेप्ट आहे ST तर्फे। खालचे जे सीट आहे ना ते सेमी स्लीपरचे सीट आहे, पुशबॅक सीट आहे, आरामात झोपू शकतो। आणि अर्ध्या प्रवासातून मी तुम्हाला वरचा व्ह्यू आणि वर कसा आहे, काय फीचर्स आहे ते पण दाखवणार। तर तिकीट आपण घेतलेली आहे। तर हे आपल्याला हे बघा, तिकीट पडले आपल्याला 265, 265 रुपये तिकीट पडले। मी म्हटलं होतं की एशियाडचा जो दर आहे तोच दर या बसमध्ये लागेल। तर एक चांगली गोष्ट अशी आहे की बस बऱ्यापैकी खाली आहे आपली आणि किती स्मूथ सुरू झाली म्हणजे पाहत। आणि जे तिकीट दर या म्हणजे काही नॉर्मल आहे आणि थोडं कोविड वगैरे सुरू आहे, तर कसं आहे या बसमध्ये थोडं कमी लोक पण आहे तिकीट दर वाढल्यामुळे। तर एक थोडं सेफ्टी चांगली आहे या बसमध्ये। तर जर्नी सुरू झाली आहे। आता आपण अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकामधून निघालो आहे नागपूर। तर एन्जॉय करा जर्नीला। मधात थोडे मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो। व्हिडिओ सोडू नका, व्हिडिओवरून जाऊ नका, शेवटपर्यंत पाहत राहा। सुरू करू। मित्रांनो, गाडी इतकी स्मूथ आहे की एकदम म्हणजे तिचा टॉर्क आहे, जे जागेवर गाडी चालली ना एकदम असा फोर्स जो आहे तो फील झाला। तर ST जे आहे ते खूप जास्त बदलत चालली आहे, टेक्नॉलॉजीकडे वळत चालली आहे।
आपण आता आल्यावर जो तळेगाव नंतर जो टोल नाका आहे ते सेकंड नंबरचा नागपूर अमरावती जेव्हा त्या टोल नाक्यावर गाडी आपली नॉनस्टॉप आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं नाशिक नागपूर गाडी आहे, स्लीपर सीटर नॉन AC. तर हा जो एक नवीन जो म्हणजे ट्रॅव्हल करण्याचा मार्ग एस टीने काढला आहे सीटर प्लस स्लीपर. तर सीटर तर मी तुम्हाला ऑलरेडी जे खालच्या साईड दाखवली होती. या स्लीपरमध्ये जी वरची साईड आहे ते फक्त अप्परमध्ये अवेलेबल आहे. वर बघा तुम्हाला इथे चार्जिंग सॉकेट, रीडिंग लॅम्प वगैरे भेटून जाईल आणि एक इथे हेल्प म्हणून एमर्जन्सी बटन पण दिले आहे, फॅन पण दिला आहे. तर खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे सेफ्टी पण त्याच्या बघितली गेली. आणि आता जस्ट मोरचुरी दिवसा तळेगाव गेलेला आहे. आता थोड्याच वेळात कारंजा येणार आहे. आता थोड्या टोल नाक्यावर ट्रॅफिक जॅम आपण थांबलेला आहे. तर मी तुम्हाला नंतर भेटतो. तुम्ही एन्जॉय करा, तुम्ही व्हिडिओ करू नका, लाईक करा, लाईक करणं आवश्यक आहे. मित्रांनो आता जो आपला तळेगाव नंतरचा जो सेकंड टोल नाका आहे म्हणजे आता कारंजा येणार आहे, इतर आपली गाडी 5 ते 10 मिनिटं चहा नाश्त्यासाठी थांबली आहे. तर थोडं बाहेर जाऊया, बाहेर बोलूया. आपण आता जे आहे टोल नाक्यावरच आहे, जे कारंजा आणि तळेगावच्या मध्ये टोल नाका येतो. तर इथे बघा ही आपली सुंदरशी अशी ST ची बस उभी आहे. तर नाशिक नागपूर अशी बस आहे, मार्गे धुळे, जळगाव, खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर. तर मी प्रवास केला आहे आज फक्त अमरावती ते नागपूर. पण एक प्रॉब्लेम असा झाला आहे की मला अर्जंटमध्ये आता जो येणारा पुढचा टोल नाका आहे गोंडखैरीचा, जो नागपूरच्या जवळच आहे, नागपूरहून हार्डली 20-25 किलोमीटर मला तिथे उतरावं लागेल. तर रिक्वेस्ट करून पाहूया की तिथे बस थांबते का, नाही तर मग आपल्याला गाडीला उतरून जावं लागेल. तर मित्रांनो बरोबर आपण 1 घंटा 15 मिनिटांमध्ये अमरावतीवरून इथे आलो. म्हणजे खूप जास्त गाडी जी आहे मस्त स्पीड मेंटेन केलेली आहे आणि खूप ॲक्युरेट टायमिंग आहे गाडीने ठेवलेला आहे. तर आता 2-2:15 पर्यंत आपण जे नागपूरला पोहोचून जाऊ. तर गाडी नॉनस्टॉप आहे म्हणून मधातच एका हॉटेलमध्ये थांबवली आहे. तर आता काही जास्त बोलायचं राहिलं नाहीये. तर आपण डायरेक्ट भेटू आता नागपूरमध्ये आणि तिथेच व्हिडिओची एंड करू उतरल्यानंतर. तर तिथपर्यंत तुम्ही सिनरीजचा एन्जॉय करा. पण मला ना सगळं मला म्हणजे याच्या पहिल्याच्या व्हिडिओजमध्ये पण जे औरंगाबाद, अकोला, शिवशाही कव्हर केली होती, नागपूर अमरावती ST कव्हर केली होती. त्याच्यामध्ये लोक म्हणाले की तुम्हाला पुढची सीट मिळाली नाही का. तर प्रॉब्लेम असा आहे की आता पुढच्या सीटवर कंडक्टर बसलेला आहे, तर आपण तिथे काही बसू शकणार नाही. तरी मी ट्राय करतो, कव्हर करतो की विंडो मधून जितका पण पार्ट दिसेल तितका तुम्हाला दाखवायचा. फक्त व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, जाऊ नका. चला थँक्यू. तर मित्रांनो मला एक काम होतं म्हणून या टोल नाक्यावर उतरावं लागलं. हा टोल नाका म्हणजे नागपूर जवळचा जो फर्स्ट टोल नाका लागतो अमरावती जातो ना, तो वाला टोल नाका आहे. तर इथे एका कामानुसार मला उतरावं लागलं आणि कंडक्टर ड्रायव्हर इतके छान होते की त्यांना फक्त एकदा रिक्वेस्ट केली तर त्यांनी मला तिथे सोडून दिला. तर आता मी लवकरच आपलं काम करतो आणि रिटर्नची जर्नी करतो. तो पण ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. जर तुम्हाला या सीटर स्लीपर मधला नॉन AC प्रवास जर आवडला असेल तर तुम्ही पण लाईक करा, तुम्ही पण शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कंटेंट पोहोचा. सो दिस इज आशुतोष साइनिंग ऑफ फ्रॉम द ट्रॅव्हलर सिंग. टेक केअर, गुड बाय. मास्क जरूरी आहे. टाटा.